मित्रहो नमस्कार. आता डॉक्टर सुरेश पाटील यांच्या एका लेखाचं अभिवाचन मी करतो आहे. कृतज्ञता आनंदाचं सर्वात मोठं औषध. मी दत्ता सरदेशमुख. ऐकूया तर डॉक्टर सुरेश पाटील यांचं हे लेखन. आज ओपीडीमध्ये एक तरुण आला. दिसायला स्मार्ट, कपडे ब्रँडेड, हातात आयफोन, जॉब पॅकेज भारी, पण चेहरा थकलेला. बसल्याबरोबर म्हणाला, डॉक्टर एव्हरीथिंग इज फाईन, पण मी हॅपी नाही. मी विचारलं, काय कमी आहे? तो म्हणाला, अजून मोठं पॅकेज पाहिजे, परदेशी जाऊन राहायचं आहे. त्याचे काही कॉलेज मित्र त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत आणि लॅविश जगतायत. आणि मला कळलं, हा डिप्रेशनचा आजार नाही, हा कम्पॅरिझनमुळं तयार झालेला विखारी विषाद आहे. विषाद म्हणजे दुःख. सायकियाट्रिस्ट म्हणून मी रोज एक गोष्ट पाहतो, ती म्हणजे माणूस दुःखी असतो कारण त्याच्याकडं काहीच नाही म्हणून नाही, तर त्याच्याकडं जे आहे ते त्याला दिसत नाही म्हणून. अनेकदा आपण वेदनेने नाही तुटत, आपण तुटतो कारण ब्लेझिंग्स आपल्या डोळ्यासमोर असूनसुद्धा आपण त्यांना इग्नोर करतो. जे आशीर्वाद आपल्यावरती असतात, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. डिप्रेशनमध्ये ब्रेन सतत एकच स्कॅन करतो, काय नाही, काय कमी आहे, काय चुकलं. हा मनाचा लॉस स्कॅनर मोड आहे. त्यामुळं घर असूनसुद्धा होमलेस वाटतं, लोकात असूनसुद्धा लोनली वाटतं, आणि सगळं असूनसुद्धा आतून रिकामं वाटतं. मी त्या तरुणाला विचारलं, तू सगळ्यात शेवटी कधी कृतज्ञ झालास, आठवतं का? तो हसला आणि म्हणाला, डॉक्टर, ग्रॅटिट्यूड वगैरे सगळं फिल्मी आहे बरं का. मी शांतपणे म्हणालो, कृतज्ञता फिल्मी नाही, ती सेल्फ थेरपी आहे. कारण ग्रॅटिट्यूड मेंदूला नवीन काम देतो. काय मिळालं, काय चांगलं घडलं, कोण सोबत आहे, हा गेन स्कॅनर मोड सुरू होतो आणि मग ब्रेन केमिकल्स बदलतात. मन हलकं होतं, डोपेमाइन वाढतो, सेरोटोनिन स्थिर होतं, नात्यात ऊब वाढते. मी त्याला औषध नाही दिलं, फक्त एक एक्झरसाईज दिली. रोज रात्री झोपायच्या आधी 3 गोष्टी लिहायच्या. 1, आज मला काय मिळालं. 2, आज कुणीतरी माझ्यासाठी काय केलं. आणि 3रा मुद्दा, आज मी कुणासाठी काय केलं. बस, या 3 गोष्टी रोज रात्री झोपण्यापूर्वी लिहायच्या. 7 दिवसानंतर तो परत आला. यावेळी त्याचा चेहरा बदललेला होता, आवाजात शांतता होती. तो म्हणाला, डॉक्टर, मी आज माझ्या आईकडं बघितलं आणि पहिल्यांदा जाणवलं ती रोज माझ्यासाठी जगते. आणि तो रडला. रडताना मी त्याला थांबवलं नाही, कारण सायकियाट्रिस्ट म्हणून मला माहीत आहे, कधीकधी अश्रू हे दुर्बलतेचे नसतात, कमजोरीचे नसतात, तर ते जिवंत मनाचे पुरावे असतात, प्रूफ असतात. त्या क्षणी त्याच्या आयुष्यात काही नवीन मिळालं नव्हतं, तरीही त्याला आनंद मिळाला, कारण त्यानं पहिल्यांदा जे आहे त्याची किंमत ओळखली. म्हणून मी त्याला शेवटचं वाक्य सांगितलं, आनंद हा मोठ्या गोष्टी मिळाल्यावर येत नाही, आनंद येतो जेव्हा छोट्या गोष्टींची किंमत कळते. पैसा घर भरतो, पण कृतज्ञता मन भरते. खरं सांगू का, आपल्याला देवाकडं मंदिरात जाऊन मला अजून दे म्हणायची सवय आहे, पण देव विचारतो, जे दिलंय त्याच्यासाठी तू कधी धन्यवाद दिलेस? म्हणून आज फक्त 1 मिनिट द्या, डोळे मिटा आणि मनात म्हणा, देवा, आजचा श्वास दिलास, थँक्यू. आईवडील दिलेस, थँक्यू. आजचा दिवस दिलास, थँक्यू. कारण कृतज्ञ मनालाच आनंद लवकर मिळतो आणि तो खूप दिवस टिकतो. थँक्यू, धन्यवाद. तुमच्यासारख्या श्रोत्यांच्या प्रेमामुळं पुन्हा पुन्हा लिहिण्याची प्रेरणा मिळते. तुमचाच मित्र डॉक्टर सुरेश पाटील. कृतज्ञता आनंदाचं सर्वात मोठं औषध.
या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक डॉक्टर सुरेश पाटील. त्यांचा मोबाईल नंबर आत्ता तरी उपलब्ध नाही. कुणाला माहीत असल्यास त्यांनी मला जरूर कळवावा. या पोस्टचं सौजन्य ज्ञानदा कार्यकर्ते, पुणे. मी दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.